ॲडिनोकार्सिनोमा इन रेक्टल रिजन हा मलाशयाच्या आतील थरातील पेशींमध्ये होणारा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे. या आजाराचे निदान, त्याचे टप्पे आणि उपचार हे प्रत्येक व्यक्तीच्या वैद्यकीय स्थितीनुसार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे याविषयी ऑन्कोलॉजिस्ट, कर्करोग तज्ज्ञ किंवा कोलोरेक्टल सर्जन यांच्याशी सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे. येथे या आजाराची प्राथमिक आणि महत्त्वाची माहिती मराठीत दिली आहे. प्रमुख लक्षणे, सिम्प्टम्स. मलाशयातील गाठ किंवा सूज यामुळे खालील लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. शौचाच्या सवयींमध्ये बदल, सतत जुलाब किंवा बद्धकोष्ठता होणे किंवा शौचाची जागा अरुंद झाल्यामुळे विष्ठा खूप बारीक पेन्सिलसारखी थिन होणे. रक्तस्राव, शौचावाटे लाल किंवा काळपट रंगाचे रक्त पडणे. टेनेस्मस, पोट साफ झाले तरीही पुन्हा वारंवार शौचाला जावेसे वाटणे. पोटात अस्वस्थता, पोटात सतत दुखणे, पेटके येणे किंवा गॅस होणे. इतर लक्षणे, अचानक वजन कमी होणे, कमालीचा थकवा जाणवणे आणि शरीरातील रक्त कमी होणे. ॲनिमिया. निदान आणि तपासण्या. डायग्नोसिस आणि स्टेजिंग. हा आजार कितपत पसरला आहे आणि गाठीचे स्वरूप काय आहे हे समजून घेण्यासाठी डॉक्टर खालील तपासण्या करतात. बायोप्सी, कोलोनोस्कोपी दरम्यान गाठीचा छोटा तुकडा काढून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो, ज्यामुळे तो ॲडिनोकार्सिनोमा असल्यावर शिक्कामोर्तब होते. पेल्विक MRI मलाशयाच्या कर्करोगात ही सर्वात महत्त्वाची तपासणी मानली जाते. यामुळे गाठ मलाशयाच्या भिंतीमध्ये किती खोलवर गेली आहे आणि जवळच्या लसिका ग्रंथींमध्ये पसरली आहे का हे अचूक समजते. CT स्कॅन, चेस्ट, ॲब्डोमेन, पेल्विस कर्करोग यकृत किंवा फुफ्फुसांपर्यंत पसरला आहे का नाही हे पाहण्यासाठी CT स्कॅन केला जातो. यात प्रामुख्याने CA ही ब्लड टेस्ट केली जाते. कार्सिनो एम्ब्रियोनिक अँटिजन नावाचा ट्यूमर मार्कर तपासला जातो, जो उपचारादरम्यान लक्ष ठेवण्यास मदतसुद्धा करतो. उपचारांचे काही पर्याय आहेत. ट्रीटमेंट ऑप्शन्स. मलाशयाची रचना ओटीपोटात, पेल्विस अतिशय अरुंद जागेत आहे आणि इतर महत्त्वाच्या अवयवांच्या जवळ असल्यामुळे याचे उपचार कोलन कॅन्सरपेक्षा थोडेसे वेगळे आणि गुंतागुंतीचे असतात. यात सहसा खालील उपचारांचा मेळ घातला जातो. न्यू ॲडज्युव्हंट थेरपी असते. अनेकदा शस्त्रक्रियेपूर्वी गाठीचा आकार लहान करण्यासाठी केमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपी हे एकत्र दिलं जातं. यामुळे शस्त्रक्रिया करणं सोपं जातं आणि मलविसर्जनाचे नियंत्रण राखणारे स्नायू सुरक्षित राहण्याची शक्यता वाढते. शस्त्रक्रिया, सर्जरी. गाठ काढून टाकणे हा मुख्य उपचार आहे. गाठीच्या अचूक जागेवर शस्त्रक्रियेचा प्रकार ठरतो. लो अँटेरियर रिसेक्शन LAR गाठ मलाशयाच्या वरच्या भागात असल्यास बाधित भाग काढून निरोगी आतडे पुन्हा जोडले जाते. ॲब्डोमिनोपेरिनियल रिसेक्शन APR गाठ जर गुदद्वाराच्या स्नायूंच्या अगदी जवळ किंवा त्यात पसरलेली असेल तर गुदद्वार काढून कायमस्वरूपी कोलोस्टॉमी, पोटावर शौचाची पिशवी करावी लागते. ॲडज्युव्हंट थेरपी म्हणजे शस्त्रक्रियेनंतर शरीरात उरलेल्या कर्करोगाच्या सूक्ष्म पेशी या नष्ट करण्यासाठी आणि आजार उलटवून न येण्यासाठी दिली जाणारी केमोथेरपी. डॉक्टरांना विचारण्याचे महत्त्वाचे काही प्रश्न आहेत. पुढील उपचारांची दिशा ठरवण्यासाठी डॉक्टरांशी बोलताना खालील प्रश्न विचारणे कधीही फायदेशीर ठरेल. इमेजिंग स्कॅननुसार कॅन्सरचा स्टेज कोणता आहे? गाठ ही गुदद्वाराच्या स्नायूंच्या किती अंतरावर आहे? उपचारांची सुरुवात ही आधी शस्त्रक्रियेने होईल की रेडिएशन की केमोथेरपीने? शस्त्रक्रियेनंतर मलविसर्जनाच्या नैसर्गिक प्रक्रियेवर काही फरक पडेल का? तात्पुरती किंवा कायमस्वरूपी पिशवी लावावी लागेल का? बायोप्सी नमुन्यावर बायोमार्कर चाचण्या, उदाहरणार्थ MMR किंवा MSI स्टेटस केल्या आहेत का?